नमस्कार मित्रांनो, कुठं आलोय आपण? कुठं आलोय माझ्या तोंडात नको घालू फोन. कुठं आलोय आपण? सांग एकदा. आलो गणू दादाच्या घरी. ते बघा गणेश जाधव नाहीत का? गणेश जाधवांच्या घरी त्यांची पॅन्ट होती मी मित्रांनो. काय सांगू? व्हिडिओ बघणारे मैत्रिणी आणि कमेंट करणारे मित्र. काय नाही दोन मित्रांनो, कुठं आलोय? आज आलोय आपण मनीषा मावशी त्यांच्या घरी. मम्मी चाललंय इकडे धुवून धुयचं. आता आतमध्ये बघू. आता झाडाला हळद कडक टक कडक. कस काय हळद टाका पहिजे आणि अख्खा डोंगरच मसाला लागते तुम्ही. अजून एक डबा दळायचा लक्का. ते बघ इकडं हळकुंड कुठून ठेवलं तर फोडून ठेवले तर ते दळायच्यात. आता एवढी भरून घेते आधी घाण जाईल मग. बापू आले. आमचे बापू काय म्हणतात? काय म्हणतो बाबा? आलो बाबा खाली तुमची गाडी घ्या. तुम्ही काय येणार बाबा? गहू बघायला आलेत ना. इकडं मित्रांनो केलंय. तिकडे का खायचं? रुबी 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 ए रुबी मित्रांनो, तुम्हाला अजून कामचं मांजर दाखवतो. गजानू गजानू जानू 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 जान. ते आम्हाला पप्पाहून दिले बरं का थोड्या दिवसांसाठी. दाखवतो तुम्हाला तुम्ही. हा जानू आई जानू 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 सिनेमॅटिक व्हिडिओ काढ. म्हटलं अहो मी तुमच्याकडे नाही का याच्या आधी पण मसाला सूप नाही का त्या दुसऱ्या तुमच्या जावबाई सूप बनवतात त्यांच्याकडून घेतलं होतं नाही का. आणि आताही मला मसालाच पाहिजे होता. म्हटलं आता परत काय तुमचं कसं आहे? मसाल्याचा रेट वय तोच आहे 800 रुपये अजून. बरं बरं. क्वालिटी पण गाव तिथेच आहे ना, बारामती जवळच. हा क्वालिटी छान आहे का? हा नाही छान आहे म्हणूनच म्हटलं परत एकदा टाकावं. कारण माझी बहीण पण म्हटली तिला पण ऑर्डर टाकायची तर तिला म्हटलं मी घेतला होता. हा तर म्हणलं मला आता परत टाकायची तर तुला बघ म्हटलं पाहिजे असेल तर मग चांगला आहे त्यांचा. थँक्यू. आणि ऍक्च्युली काय आहे बारामतीलाच माझं जवळ गाव आहे ना. म्हणजे म्हटलं डायरेक्ट मिळालं तर आपण समजा गावाला गेल्यानंतर ठेवूनही येऊ शकतो. हो येऊ शकतं, नाही काय अडचण. हा पण जर नाही जमलं तर म्हटलं मग आपलं टाकून ठेवता येईल असं परत. चालतंय की. हो हो चालेल. मग मी आहे ना संध्याकाळी किंवा उद्या हे करते. हो. पाठवते आणि पेमेंट करते. हो चालतंय की. हो 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 चालेल. हो हॅलो. हा नमस्कार, बोला की. ओळखलं का कोण आहे? नाही की. गुंबे वस्तीवरनं बोलते घुमरे. बोला की. काय नाही ते आपलं तुमचं म्हणजे ते रील्स हे बघते मी. हा हा आपण पण नगरीमध्ये पिठाच्या गिरण्या वगैरे टाकल्या होत्या. हा 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 म्हटलं तुमच्या कोणाच्या हॉटेलवाल्यांच्या जर कॉन्टॅक्ट असेल किंवा काय असेल तर आपण पण दळण वगैरे देतो ना. बर बर चालतंय की. बर बर चालतंय की. वैभव आजीला म्हणावं जेवायचंय का नाही? 1:30 वाजली. ताई चला जा, सांग जा आजीला म्हणावं हळद करायचं बंद कर, जेवायला चल. चला ताई. मैत्रिणीनं ती काश्मीरी मिरचीचं पोतं ठुलतं. कारण का काय होतं मग ती मिरची नाही परवडत मला 50 रुपये किलोनी द्यायला नीट करायला बाहेरला. मोठी मिरची असते ना त्यामुळे तिकडे बी टाकल्यात वाळायला. आणि 1:30 वाजत आली तरी मी ऑर्डरच घेते अजून. दुरून तिथंच आहे धुतलेलं. मोबाईल चालू ठेवला की मला ना हीच होत नाही, कामच करता येत नाही. धुणं अजून तिथंच आहे. दोनच पेंटी वाळाय घातल्या तर तसंच पडलं या. 1:30 वाजत आली, धुणं धुतलंय आणि ती तसंच ठुलं या. आणि मोटर चालली होती म्हणून सकाळ सकाळ धुतलं. म्हणलं रोज तर 4 वाजते त्याच. आणि आज सुट्टीचा दिवस असल्यामुळं काय होतं सुट्टी म्हणजे ऑर्डरींचं शनिवार रविवार ताईसाहेबांना सुट्टी असतात ना, त्यामुळे ती जास्त ऑर्डरी टाकतात. असं असतं.
मुंबई पुण्याला. काय ग चल आता येईन बघा. आलीच इकडे येते का? कुठं गेली तू? सकाळी तर एवढं नखरं केलं ना तिने. कापूस एक ताई साहेब म्हणतात आखा रुबी गोरी कशी झाली. रुबी नाही गोरी झाली, ही दुसरी गोरी आणली आम्ही. दीदीने काय भाजी केली नाही खायला. तिचं बी पोटन ती दुखतंय त्यामुळे तिने भाकरी केल्या. आता आज लसणाची चटणी बरं खावा लागेल. तिला मी काय म्हणलीच नाही, तिचं पोटात दुखतं त्यामुळे तिने तात्यांना भाकरी करून दिल्या आणि तात्यांनी दूध भाकर खाल्ली. आता आम्ही खातो लसणाची चटणी भाकरी, पण आधी कपडे वाळ्या टाकते आणि मग पुढच्या कामाला लागते. या जेवण करायला सगळेजण. या जेवण करायला. आमची दीदी थोडीशी उलशिक आजारी मैत्रिणींना. उलशिक म्हणजे ना सर्दी झाली त्यामुळे तुला काय सुसा नाहीच ते. आणि आमच्या नानींनी आणलंय कारलं, ताईने आणली शेवग्याची शेंग आणि ते झाड गच्च भरलंय. तुम्ही शेंगा नाही ना या, मी आता लक्षात दिलं नाही शेंगांकडे. 10 किलो तरी शेंगा असते त्या झाडाला. आणि आज आमच्या घरी आहे लसणाची चटणी. म्हणजे आम्ही जी विकतो ना मैत्रिणींनो, त्या लसणाच्या चटणीत आमच्या प्रतीक्षाने काय टाकले प ते मीठ आणि तेल द्या. अशी डायरेक्ट खाल्ली तरी चालती, पण शेंगदाणा टाक म्हणलं. तिला नाही तिखट सहन होत आहे का नाही ग प्रतीक्षा. या जेवण करायला उद्याच्याला मस्त पैकी पुरणाची पोळी बिळी असणार आहे खटाखट मध्ये एकदम. नको खावती रातचं या कवाचं बी खात जाऊ नको की, का तुला दुसरं काय सुचतच नाही त्याशिवाय. कशाला कुठं ना उग. या जेवाय लसणाची चटणी भाकरी.